नमस्कार मंडळी. 2026मध्ये आता अधिक मास येणार आहे. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांग हे चंद्राच्या गणनेवर चालते, तर वर्ष सूर्याच्या गणनेवर चालते. दोन्हीचा फरक किती आहे? 11 दिवसाचा असतो. आणि हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. 2026मध्ये हा अधिक मास येणार आहे. या अधिक मासामध्ये जप, तप, दान, ग्रंथाचे वाचन म्हणजे जास्तीत जास्त पुण्यसंचय केला जातो. भगवान विष्णूची पूजा केली जाते. या महिन्यामध्ये व्रत केले खूप चांगले असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. याच महिन्यामध्ये काही भागामध्ये याला धोंडे जेवण म्हणतात. धोंडे जेवण म्हणजे पुरण घालून, म्हणजे डाळीचं पुरण घालायचं आणि त्या पुरणाचे धोंडे बनवायचे आणि ते धोंडे गाईला खाऊ घालतात. एका महिन्यात 3 वेळेस गाईला हे धोंडे खाऊ घालायचे असते. ते खूप चांगलं असतं आपल्यासाठी. त्यापासून आपल्याला पुण्य मिळतं. काही भागामध्ये मुलीला व जावयाला धोंडे जेवण घालतात. एक प्रथा आहे म्हणून ते काही जण ते पाळतात. पण या महिन्यामध्ये ग्रंथ वाचन केल्याने खूप लाभ होतो आणि आपल्याला मानसिक शांती भेटते, मन समाधान होतं, आपल्या अडीअडचणी दूर होतात आणि एक फेस्टिवलच्या प्रमाणेच म्हणजे हा एक साजरा होतो हा महिना. तर कशी वाटली तुम्हाला? अजून माहिती पाहिजे असेल तर या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम शांती.